याला कोण घालील येसन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या हंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यानेच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नवतेच फजल खान फजल खान जिथं जागता झालो सहितान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकत चिरडून. राजाची सेना मुठभर खानाला कसं थोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा. जनी माल कसा ठेचावा डोक्यात गणी मी पावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावं खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हो जी करील काही कल्पना युक्तीची हो जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गहिरी जिरार जी. खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खानदा विमान मानाला कटारीचा वार त्याने केला. खर आवाज झाला. चिलखतवतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान निर्बडला. इतक्यात महाराजाने वाघनखाचा मारा केला. टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कुतळ बाहेर आला जी